जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. म्हणा एकदा हालेलुया. काय म्हणत आहे देवाचं वचन की जसा तुमचा स्वर्गीय पिता काय आहे पूर्ण आहे तसं तुम्ही पूर्ण व्हा. हालेलुया. कोणता पिता? स्वर्गीय पिता. आता स्वर्गीय पिता म्हणजे काही मरून स्वर्गात जाऊन राहिलेलं नाही. हालेलुया. स्वर्गीय पिता म्हणजे सगळ्या सृष्टीचा निर्माण करता देव. हालेलुया. जण आकाश आणि पृथ्वी बनवली. हालेलुया. बायबल सांगते देवाला सुरुवात नाही, देवाला येणं पण नाही. म्हणा हालेलुया. जसं आपल्याला एखादा जन्म झाला तर आपण म्हणतो की माझा जन्म झाला, पण देवाला तशी सुरुवात पण नाही आणि देवाला एंड पण नाही. तो अनंत काळाचा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तसं ते वचन काय सांगत की जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसं तुम्ही काय व्हा? परिपूर्ण व्हा. हालेलुया. मला परिपूर्ण व्हायचे. पिता परिपूर्ण आहे, मग आपण परिपूर्ण व्हायचंय का नाही? कसं होणार परिपूर्ण? परिपूर्णची माहितीच नाही आपल्याला. हालेलुया. परिपूर्ण माहित आहे का आपल्याला? काय नाही. जर आपल्या रात्रभर झोप झाली नाही, समजा आपण प्रवासामध्ये चाललो आणि झोपच झाली नाही, मग आपल्या काय हालत होतील माहिती आहे तुम्हाला? जर झोप रात्री झाली नाही तर दिवस तुम्ही कामावर घालू शकता का? जर रात्रीची झोप जर नाही झाली तर आपण दिवस कामावर घालू शकत नाही. डोळे कचकच करणार, डुलक्या येणार. म्हणजे आपण काय म्हणणार, रात्री झोपच झाली नाही, लाईटच नव्हती, हेच नव्हतं, तेच नव्हतं, त्याच्यामुळं जागरण जास्त झालं, झोपच झाली नाही, त्याच्यामुळं अशा डुलके म्हणतो का नाही? म्हणजे आपण परिपूर्ण झोप घेतली नाही. जेवढी शरीराला झोप पाहिजे तेवढी झोप आपल्याला भेटली नाही, त्याच्यामुळे डोळे काय करायले? कचकच करायले, डुलक्या लागायल्या, असा प्रकार होतो. मग आता देवाचं वचन तेच सांगत आहे की देव म्हणतो, देवाचं वचन म्हणतं की जसा आपला पिता परिपूर्ण आहे तसा आपल्याला बी परिपूर्ण व्हायचे. मला हालेलुया. आता परिपूर्ण काय हे माहिती तर पाहिजे ना आपल्याला. आता बायबल मध्ये सांगितलेलं आहे, वाचा रोमकरासपत्र 3:10. बायबल म्हणतं की परिपूर्ण कोणच नाही, नीतिमान कोणच नाही, धार्मिक कोणच नाही, परिपूर्ण होणार कसं? वाचाय. शास्त्रात असे लिहिले आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. हालेलुया. एक देखील सुद्धा परिपूर्ण नाही, नीतिमान नाही ना धार्मिक नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग आपल्याला काही काही लोक म्हणतात मग कशाला कोणच परिपूर्ण, त्या टोकापर्यंत कोणी जाऊ शकत नाही, तेवढं परिपूर्ण होत नाही, येशूची बरोबरी कोण करू शकत नाही. काही काही देवातले ख्रिस्ती लोक बी तसे म्हणतात, अहो तो देव होता, येशू होता, येशू देवच होता पण मानवासारखा मानव होता, आपल्यासारखंच रक्त आणि मांस होतं, आपल्यासारखे डोळे होते, आपल्यासारखंच नाक होतं, जीभ होती, खाणं पिणं आपल्यासारखंच होतं. मग तो कसा परिपूर्ण वागला? आपल्याला जो कित्ता आहे. हालेलुया. एक वचनामध्ये शिष्य म्हणत आहेत की आम्हाला पिता दाखव. सापडते का ते वचन? वाचा. शिष्य काय म्हणत आहेत? सापडते का बघा. फिलिप त्याला म्हणाला, प्रभूच्या आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे. येशूने त्याला म्हणले, फिलिप्पा मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तुम्हाला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? आता पिता कोण आहे तुम्हाला माहिती पाहिजे. आता तुम्ही म्हणता स्वर्गीय पिता कोण आहे? तोच पिता पुत्र बनून आला. म्हणा हालेलुया. तो स्वर्गीय पिता जो मानव रूप धारण करून येशू सारखा, येशू बनून माणसाचा रक्त मांसासारखा बनून आला कुमारी मरियमच्या द्वारे. आणि फिलिप काय म्हणत आहे? परत एकदा हळूहळू. फिलिप काय म्हणत आहे? येशूला की आम्हाला पिता दाखवा. आता तुम्ही म्हणतात पिता दाखवा, पिता येशू मध्येच आहे. फिलिप त्याला म्हणाला, प्रभूच्या आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे. येशूने त्याला म्हटले, फिलिप्पा मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तुम्हाला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. परत एकदा वाचा.